नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण आलो आहे लांजामध्ये खावडी या गावात. आणि आता इथून आपण चाललो आहे राजापूरला. तर तिकडे एक मंदिर आहे दूत पापेश्वर म्हणून. सो तुम्हाला दाखवतो चाल. सो आम्ही एस टी पकडली लांजा टू राजापूर आणि गचके खातानी व्ह्यू एन्जॉय करत आम्ही आता जाऊ राजापूरला. आणि एस टी बाई कंटिन्यू हलते. हा दिप्या दोनदा पडला असता, वर डोक्याला आपटला दोन. सो फायनली आपण पोचलो राजापूरला उतरून आपण इकडून ऑटो केली डायरेक्ट दूत पापेश्वर. आणि इकडून ऑटोचं भाडं 100 रुपये होतं. आम्ही चाललेलो बाई मस्त एन्जॉय करत. पण येताना काय सीन होणार होतं हे आम्हाला माहीत नव्हतं. आता कळेलच तुम्हाला पुढे थोड्या वेळात. सो आपण आता पोचलो मंदिराजवळ. हा मंदिराचा बाहेरून व्ह्यू होता, खूपच छान दिसत होतं. आता जाऊया पुढे. हा मंदिराचा एंट्रन्स आहे. आता आम्ही पोचलोय, जाऊया आतमध्ये. चला. मंदिराच्या आतमध्ये तर आलो, पण आतमध्ये आल्यावर कळालं की मंदिराचं काम चालू आहे. त्यामुळे काही शूट वगैरे करायला आम्हाला मिळालं नाही. आणि बघू शकता पूर्ण काम चालू होतं मंदिराचं. सो आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि थोडं आतमध्ये फिरलो. तुम्हाला मंदिराचा एक ओव्हरव्ह्यू म्हणून फोटो टाकतो, तो बघा. हा पावसातला फोटो आहे मंदिराचा. खूपच छान वातावरण असतं. मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर मुख्य मंदिराच्या मागे हा एक ब्रिज आहे. आणि या ब्रिजच्या पलीकडे जे मंदिर दिसतंय ते दत्त मंदिर आहे. पण ते पण बंद होतं कारण त्याचं पण आतमध्ये काम चालू होतं. मुख्य मंदिराच्या मागेच हे प्राचीन शिव मंदिर आपल्याला पाहायला मिळते. हे जवळजवळ 1000 वर्ष जुनं असल्याचं स्थानिक लोकांकडून सांगण्यात येते. आणि मंदिराच्या आतमध्ये शिवलिंग आणि श्री गणरायाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तसेच मुख्य मंदिरात सुद्धा शिवलिंग आणि गणरायाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आता आम्ही मंदिरातून निघालो मित्रांनो. मंदिरात आतमध्ये काम चालू होतं म्हणून शूट करायला जास्त भेटलं नाही. आणि आता इथून आम्ही चालत चाललो आहे, कारण की इकडे काय रिक्षा वगैरे पण नाही आहे. इथून आता जवळजवळ 5-6 किलोमीटर आहे. बघू आता जाऊ चालत परत राजापूरला. सो आता चालत आलो आम्ही. 1 किलोमीटर जवळजवळ झालं आहे. आणि हा दुपेश्वरचा मेन एंट्री पॉईंट आहे. आणि आता कंटिन्यू उत्तर चालवलं आहे. काय आलं, तोडला चष्मा? जय चष्म्याची वाट लावली. 3.5 किलोमीटर डन मित्रांनो. बरोबर खाते सम कॅलरीज. 6 किलोमीटर झाले मित्रांनो. अजून 2 किलोमीटर खडी चढाई. चला. सो फायनली आपण राजापुरात आलो आहे चालत आल्यामुळे आता आम्हाला खूप भूक लागली. त्यामुळे आम्ही आलो आता सरस्वती हॉटेलला. सो आता जाऊया आपण आतमध्ये आणि बघूया काय भेटते. आतमध्ये गेलो आणि मेन्यू कार्ड वाचतच होतो. आणि हॉटेल पण खूप छान होतं. आणि आपल्याला इथं गेल्यावर कळलं की इथे काही सेलिब्रिटीज आणि पॉलिटिशियनसुद्धा येऊन गेलेत, जसे महेश मांजरेकर सर, राज ठाकरे सर. सो फायनली आपल्या थाळ्या आल्या, एक मटन थाळी आणि एक पापलेट थाळी. दोन्ही पण खूप टेस्टी होत्या. जर तुम्ही कधी मुंबई गोवा हायवेने ट्रॅव्हल करत असाल तर राजापूरच्या साईडला हे हॉटेल आहे सरस्वती, नक्की व्हिजिट करा. आणि आता आम्ही जेवतो आणि घरी जातो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला. थँक्यू.